उद्धार जगतधारा ते सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळून चंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी गरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वदनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भवे व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखली देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई दोघांनाही कृतज्ञपूर्वक नमस्कार। आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो एक प्रश्न आहे, भगवंतावर प्रेम करण्याची कला कशी साध्य करायची? भगवंत आणि भक्त असा एक भक्तिभावामध्ये प्रकार सांगितला जातो। इथे भगवंत आणि भक्त आणि भक्ती मार्ग अशा तीन गोष्टी आल्या। त्यामुळे भक्ती म्हटल्यानंतर ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असं सर्वसाधारणपणे सांगितलं जातं आणि ती वस्तुस्थिती आहे। इथे ज्ञानपूर्व भक्ती असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जगामध्ये सर्वसाधारणपणे जे भक्ती करत असतात ती ज्ञानपूर्व भक्ती करतात, म्हणजेच त्याला दुसरं म्हणायचं म्हणजे उपासना भक्ती। विशिष्ट पद्धतीने उपासना करणं, प्रार्थना म्हणणं, स्तोत्र करणं, फुलं वगैरे वाहणं ह्या अंगाने, किंवा एखाद्या संतांचं जसं हरिपाठ आपण म्हणतो, तिथे ज्ञानपूर्व हा अर्थ आहे। ज्ञानपूर्व म्हणजे तिथे ज्ञान त्या भक्ताला नसतं, पण परंपरेने सगळ्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे उपासना करणं एवढाच काय तो प्रकार असतो। आणि अशी जगातली जगामध्ये अनेक सर्व धर्मातील सर्व लोक असं म्हटलं तरी चालेल, त्यांच्या पद्धतीने जी उपासना करत असतात त्यावेळेला देवाबद्दलची एक कल्पना असते, संकल्पना, आणि आपण त्या देवाचे भक्त आहोत त्या अंगाने त्याची आळवणी करणं, प्रार्थना म्हणणं,
ह्या अंगाने ही भक्ती चालू असते आणि त्याला म्हटलंय ज्ञानपूर्व भक्ती, म्हणजे ज्ञान होण्यापूर्वीची भक्ती, म्हणजे परंपरेने केलेली भक्ती. थोडक्यात जर विचार केला आपण तर सत्यनारायणाची पूजा घालणं ही ज्ञानपूर्व भक्ती. आपण दरवर्षी घालायचो ना, तर बरेच लोक घालतात. किंवा तिथे सत्यनारायणाच्या अवधी ती पोथी वाचन केल्यानंतर सत्यनारायण आपल्याला प्रसन्न होणार आणि त्या अंगाने ती पोथीमध्ये सांगितलेल्या जे काही गोष्टी आहेत की त्या पद्धतीने उपास करा किंवा सगळ्यांना प्रसाद वाटा, की दरवर्षी उपास केलाच पाहिजे. का दरवर्षी केला पाहिजे? नाहीतर तो रागावणार असं होतं ना पूर्वी. म्हणजे ती कोणाची बोट आतमध्ये गेली, कोणाची साधू वाण्याची नाव पण साधू पण आणि वाणी पण आहे. साधू वाणी म्हटलं, साधू किती वेगळा आणि वाणी किती वेगळा. वाणी म्हणजे व्यापारी, साधू म्हणजे संत. तर त्याची बोट बुडाली का, तर तो बोट बुडाल्यानंतर परत ती वर येण्यासाठी त्याने काय केलं, परत सत्याची पूजा घातल्यावर ती वर आली. आणि त्यावेळेला गाडगे महाराज नेहमी सांगायचे, चला आपण आता मुंबईच्या किनारी सगळीकडे सत्यनारायणाची पूजा घालूया. का? काही वर्षापूर्वी एक बोट सोनं होतं भरपूर आणि ती बोट सागरामध्ये बुडाली. ती परत सोनं काय वर काढता येत नव्हतं. मग हा सोपा उपाय आहे. प्रार्थना जर आपण सत्यनारायणाची पूजा घातली की ती बोट वर येणार, असं गाडगे महाराज त्यांच्या प्रबोधनात नेहमी सांगायचे की बाबा चला, लोकांना वाटतं ना सत्यनारायणाच्या पूजेने सगळं होतं, तर ही कल्पना आहे असं त्यांचं म्हणणं. पण सर्वसाधारण माणसाच्या मानवी मनाच्या आधारे बघितलं तर ती उपासना आहे. लक्षात मी काय म्हणतो की रोज आपण देवळात जाणं, म्हणजे या मूर्तीचं कोणत्याही मूर्तीची भक्ती, म्हणजे गणपती असो, कृष्ण असो, विष्णू असो, राम असो, म्हणजे मंदिरात जाणं ही सुद्धा ज्ञानपूर्व भक्ती आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय असतं, भावनेतून कल्पनेतून तिथे भक्ती बऱ्याच लोकांनी केलेली आहे. वाईट आहे का? नाही, वाईट नाही. आणि खूप चांगली आहे का? चांगली असंही म्हणता येत नाही. पण त्या भक्तीत करता करता एखाद्या साधकाला जर एखादं चांगले गुरु मिळाले, मार्गदर्शक मिळाले, तर त्या भक्तीचं रूपांतर ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये होतं. ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे ज्ञान मिळण्यापूर्वीची भक्ती. आणि त्याच्यातून ज्ञानपूर्वक भक्ती म्हणजे इथे ज्ञान, सद्गुरू असतो तो ज्ञान जेव्हा द्यायला लागतो, त्या ज्ञानातून ती भक्ती जे साधक करतो, म्हणजे त्यांना ज्ञान झालं नाही पण ज्ञान कळलं. नेमकं काय परमेश्वर म्हणजे नेमकं काय, आपण कोण, आणि नेमकं परमेश्वराला पाहायचं कसं, या सगळ्या गोष्टी असतात. त्या ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये तो साधक साधायला लागतो. म्हणून जीवनाचे 2 भाग सांगितले, ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. मधला जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे की इथे सद्गुरूंची आवश्यकता असते. त्याच्यातून सर्वसाधारण माणसाला ते ज्ञान प्राप्त होतं. नेमकं परमेश्वर म्हणजे काय हे शब्दाने कळतं. आणि शब्दाने कळल्यामुळे त्या परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी नेमकं काय साधलं पाहिजे, त्यासाठी जी भक्ती केली जाते ती ज्ञानपूर्वक भक्ती. म्हणून ही ज्ञानपूर्वक भक्तीतून नेमकं काय होईल, तर तिथे त्या ज्ञानपूर्वक भक्तीची ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे संतांच्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीच्या काळाची ज्ञानपूर्वक भक्ती केलेली असते आणि त्याच्यातून त्यांना सहज भगवंताचं म्हणून परंपरेने आपण ज्याला भगवंत म्हणतो त्याची अनुभूती ज्यावेळेला येते तेव्हा ती असते ती ज्ञानोत्तर भक्ती. प्रत्यक्ष ज्याला अनुभूती आली आणि त्या अनुभूतीतून ज्या साधकाचं संपूर्ण परिवर्तन होतं तेव्हा ती असते ती ज्ञानोत्तर भक्ती. म्हणजे हे सगळे ह्या ज्या स्टेप आहेत की जिथे आपण म्हटलं ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे ज्ञान होण्यापूर्वीची भक्ती असते, ती पहिली स्टेप आहे. म्हणजे अगदी ती चुकीची आहे बरोबर असं म्हणण्यासारखी गोष्ट नाही की सर्वसाधारण माणूस तशीच करतो. कारण लहानपणापासून त्याच्यावर जे संस्कार असतात कोणत्याही धर्म ज्या धर्मात असेल त्या धर्मातले संस्कार असतात.
ते जसे पारशी धर्मामध्ये एखादं मूल जन्माला आलं तर ते अग्यारीला जाणारच, त्यांच्याकडे लहानपणापासून नेले अग्यारीला यज्ञ आपलं समोर जो अग्नी देवता असते त्याची पूजा करणं त्यांच्या पद्धतीने. इथे ही ज्ञानपूर्व भक्ती आहे. म्हणजे सर्व धर्मातली मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कोणी नमाज पडतं, कोणी अगदी परंपरेने सांगितल्याप्रमाणे आपण म्हणजे पूजा अर्चा करतो, रोज चंदन उगाळून करतो ना पूजा अर्चा, सगळं कुंकू लावणं, रोज देवांची पूजा करणं, सगळ्या मूर्तींची पूजा करणं आणि त्या मूर्त्या ठेवणं. म्हणजे आपल्याकडे पूर्वी कोण काशी यात्रेला तिकडची ती मूर्ती, आणखी त्र्यंबकेश्वरला तिकडची मूर्ती, आणखी कुठे गेला तिकडचे, म्हणजे सगळ्या देवांनाच गोळा करून ठेवतो आणि मग परत त्या सगळ्या देवांची पूजा करत बसायचं असतं. भरपूर होते मग, अरे बापरे एवढे कुठून आले असं होतं ना. पण तिथे माणसं त्या पद्धतीने ती भक्ती करत असतात आणि त्या भक्तीतून सुद्धा मनामध्ये मंगलमय वातावरण तयार होतं, मन शुद्ध होऊ शकतं जर भक्ती मनपूर्वक करत असेल तर. म्हणून भक्ती म्हटल्यानंतर मन जे अहंकाराशी समरस असतं आणि जेव्हा ते अहंकारापासून दूर व्हायला लागतं त्यावेळेला भक्ती असते. भक्तीचं महत्वाचं साधन काय, भक्तीतून अहंकार दूर झाला पाहिजे. मी आणि माझं असं जे सर्वसाधारण माणसाकडे असतं त्याच्यातून तो जीवन जगतो आणि त्याच्यातून त्याच्याकडे सगळे विकार निर्माण होतात आणि त्या विकारातून तो जीवन जगत असतो. आता हे सर्वसाधारण माणसाचं असं कळत नाही की आपलं हे जीवन आपल्याच विकारांमुळे आपण दुःख निर्माण करतो, आपल्याच विकारांमुळे आपण सर्वांशी वेडवाकडं वागतो म्हणा किंवा सोडून टाकतो म्हणा, असे वेगळे आपण रिॲक्ट होतो, आपण पटकन कोणामध्ये रागावतो, चिडतो. हे सगळा जो प्रकार आहे तो अहंकारामुळे असतो. पण ज्यावेळेला रोज साधं अगदी भक्तिभावाने अगदी ज्ञानपूर्व भक्ती असली तरी, मी ज्ञानपूर्व भक्ती पहिली पायरी म्हणायला काही हरकत नाही, नाहीतर ती नसेल तर पटकन तिकडे जाईल असंही होत नाही. कारण अनेक संत आधी ज्ञानपूर्व भक्तीच करत होते. नामदेव महाराज हे ज्ञानपूर्व भक्ती करायचे, देवाबरोबर बोलायचे म्हणायचे, देवाबरोबर जेवण करायचे, देव माझ्यावर गप्पा मारतो म्हणायचे. ही त्यांची ज्ञानपूर्व भक्ती होती. म्हणून त्यांचं मडकं कच्चं आहे म्हणून संतांनी सांगितलं. लक्षात घ्या, सगळे संत जेव्हा एकत्र बसले होते तिथे म्हणून सगळे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून गोरा कुंभार वगैरे, आणि त्यावेळेला मुद्दाम नामदेवांना कळावं म्हणून त्यांनी युक्ती केली, या आपल्या सगळ्यांमध्ये कोणाचं मडकं पक्क आहे बघूया म्हणून. आणि म्हणाले तुम्ही आपले गोरा कुंभार म्हणजे त्या सर्वात वृद्ध म्हणजे सिनियर संत थोडे, त्यामुळे तुम्ही जरा बघा आमची मडकी कशी आहे. तर त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीला त्यात डोक्यात एक फटका मारला. म्हणजे कसं असतं, मडकं कसं पक्का आहे तो बघावं तर आवाज कसा आहे त्याच्यावर कळतं ना. तर ज्ञानेश्वर माऊली बिचारे गपचूप बसले की म्हणाला. दुसऱ्या संध्याकाळी तर चौथ्या वेळेला ते नामदेवला एक टपला मारल्यावर, कारण एक तर सगळे केस कापलेले असायचे, संत म्हणजे आपले सगळे केस वाटत नसायचे, शेंडी असायची, त्या काळातली ती पद्धत होती. आजकाल वेगळे आहेत, केसाची पद्धत वेगळी, त्यावेळेची पद्धत वेगळी होती. आणि ती टपली मारल्यावर भडकले एकदम, काय तुम्हाला कळतं की एवढं जोरात काय मारायचं असतं का. तेव्हा अरे हे याचं कच्चं आहे म्हणत म्हणाले, कारण आवाज वेगळा आला ना. आलं लक्षात. म्हणून ती ज्ञानपूर्वक, पण त्याच्यातून ते पुढे प्रगती झाली. लक्षात घ्या, म्हणजे वाईट आहे असं म्हणता येत नाही, मग अशी म्हटलं, पण तिथेच राहणं हे वाईट आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे अगदी गुरु परंपरेमध्ये सुद्धा सद्गुरू जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात म्हणा किंवा जवळ घेतात आणि सांगतात, तर पहिल्या स्टेप असते ती काही सगळं डायरेक्ट ज्ञान सांगत नाहीत. अमुक एक गोष्ट तू कर, हे नामजप कर, का जसं आपल्याकडे पै माऊली हरिपाठ करा, उपासना यज्ञ करा, प्रार्थना म्हणा. इथे नवीन साधकाला काही ज्ञान नसतं, पण ते कर म्हणतात. आणि ते कर म्हणजे येईल तसा बोल, रामकृष्ण हरी, असं जे सांगितलं जातं ती ज्ञानपूर्व भक्ती आहे खरी. पण तेच करत बसला आणि पुढे जायचंच नाही म्हटलं तर तिथे प्रगती होत नाही. आणि तेच बरेच साधक आपल्या परमार्थातलं जे अंतिम सत्य ते अनुभवण्यासाठी कमी पडतात.
म्हणजे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की इथे ज्ञानपूर्वक भक्तीतून ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये साधकाचा प्रवेश झाला पाहिजे. म्हणजे जे सद्गुण ज्ञान दिलं आहे, आता हे ज्ञान दिलंय म्हणजे परत लक्षात ठेवायचं इथे भगवंत आणि आपण किंवा परमेश्वर म्हणा आणि आपण हा जो भाग आहे जीवनाचा तो नेमका काय आहे हे बऱ्याच साधकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ते लक्षात न आल्यामुळे, ते ज्ञान नसल्यामुळे सर्वसाधारण माणसं जे सोपं जे सांगितलेलं आहे की बाबा एखाद्या देवाच्या मूर्तीची पूजा कर, जसं विठ्ठलाची पूजा कर म्हणतात की शंकराची पूजा कर, म्हणजे उपास तपास 16 सोमवार व्रत वैकली सगळी ज्ञानपूर्व भक्ती आहे, परंपरेने सांगितलेली भक्ती आहे. परत लक्षात म्हणजे अनेक लोकांना समज जो होतो की आपण खूप मोठे भक्त आहोत की महाशिवरात्रीला अगदी कडक उपास केला, 1000 बेल वाहिले, म्हणजे शंकर प्रसन्न व्हायला पाहिजे होता की नव्हता. त्या अशी गोष्ट आहे त्याची की तो पारधी होता, त्याला माहित नव्हतं शंकराची पिंड खाली आणि तो बसला होता बेलाच्या झाडावर हरणाला मारण्यासाठी. रात्रभर तो वाट बघता बघता एक टाइमपास एक लोकांना नुसतं बसणार कसा. आता कसे लोक टाइमपास काय करतात, मोबाईल बघतात, व्हॉट्सअप. तो बिचारा त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हता, मोबाईल नव्हता, तो एक बेल तोडत बसला होता. काय म्हणतात ना, रिकामा नावी भिंतीला तुंबड्या लावी असं काहीतरी आहे ना, की तसं तो करत होता. पण काय गंमत झाली, तिथे शंकराची पिंड होती म्हणे आणि शंकरच प्रसन्न झाला म्हणून ती महाशिवरात्रीची जी गोष्ट सांगितली ती ज्ञानपूर्व भक्ती आहे, खरी गोष्ट नाही. असं शंकर प्रसन्न झाला तर लोकांनी 1000 बेल व्हायला प्रसन्न व्हायला पाहिजे नाही होत. पण मनाने आपण समाधान वाटतं, बरं वाटतं, आपण काहीतरी केलं असं जे वाटतं ना. म्हणजे म्हणून म्हटलं जगातील सर्व धर्मातील सर्व लोक जे करतात भक्तीच्या नावाखाली ती ज्ञानपूर्व भक्ती असते, म्हणजे उपासना भक्ती असते, लक्षात घ्यायचं. म्हणून त्याला आपण उपासना करतो, म्हणजे वाईट नाही, चांगलं आहे. लोकांना शिव्या घालण्यापेक्षा देवाचं नाव घेत बसलेलं नेहमीच चांगलं आहे ना, टोक द्यायचं तसं करण्यापेक्षा. पण त्यामुळे हळूहळू मनाचं शुद्धीकरण, म्हणजे मनामध्ये मंगलमय जी भावना निर्माण होते ना, त्यावेळेला तरी होतेच ना, की ज्या दिवशी महाशिवरात्री मग सकाळपासून बघा आपण शंकराचं स्मरण करतो, मी पिंडीचं स्मरण करतो म्हणा, भगवंताचं करतो म्हणतो, आंघोळ वगैरे करून मग ते बेल वाहणं, मग ते 1000 नाम घ्यावं लागतं ना. त्यावेळेला मग ती पोथी काढली जाते आणि बघून एक ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत करत बेल वाहतो. म्हणजे झाल्यानंतर किती वाटतं, केवढं मोठं आपण काम केलंय असं वाटतं ना माणसाला, किती मोठी भक्ती केली आपण. त्याला म्हणतात सगळी ज्ञानपूर्व भक्ती. का हा प्रश्न ना, याचं का वाटतं, कारण तिथे ज्ञान नाही. मग ज्ञान काय, भगवंत म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भक्ती होत नाही. ज्ञानाशिवाय जी भक्ती केली ती अंधारात चाच पडणारी असते. म्हणजे अंधारात आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे आणि आपण चाच पडतो, कुठे बघत जातो की नाही. लागली तर लागली हातात, नाही लागली नाही लागली, असं जे होतं ना त्याला म्हणतात ज्ञानपूर्व भक्ती. ही भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यातूनच एखादा जर मार्गदर्शक मिळाला, खरा मार्गदर्शक, इथे परत सत्य खरा मार्गदर्शक मिळणं महत्वाचं आहे. आणि तो त्या साधकाला भगवंताची भक्ती करतो, म्हणजे भगवंत कोण हे सांगतो, ज्ञान देतो. तू कोण आहेस आणि भगवंत कोण आहे हे जेव्हा ज्ञान दिलं जातं ना, त्यावेळेला ही ज्ञानपूर्वक, म्हणजे हे ज्ञान व्यवस्थित त्या साधकाला कळलं तर ती जी भक्ती असते ती ज्ञानपूर्वक भक्ती असते. आता जर आपण संतांच्या जीवनाच्या अंगाने पाहिलं तर रामकृष्ण परमहंसाने काली मातेची भक्ती केली होती. ती पहिली भक्ती त्यांची ज्ञानपूर्व भक्ती होती, लक्षात घ्या. पण ती इतक्या तन्मयतेने ते करता तिथे
हळूहळू त्यांच्या ठिकाणी ते ज्ञान प्रगट व्हायला लागलं. नेमकं त्यांना कळत नव्हतं, पण ते इतक्या त्या भक्तीमध्ये समरस होऊन जायचे की ते भक्ती करता करता स्वतःवर सुद्धा फुलं व्हायला लागायची, अशी त्यांच्यामध्ये सांगितली जायची. त्या भक्तीसाठी त्यांनी मग तपश्चर्या केली, उपास खूप कडक केले, कुठल्या झाडाच्या डोलीमध्ये जाऊन बसायचे तपश्चर्या करत. म्हणजे काय, त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा चक्कर येऊन पडायचे, कारण शरीराचा त्रास व्हायचा. पण त्यांना जी ओढ होती भगवंताची, म्हणजे काली मातेची, त्या ओढीपायी ती प्रसन्न व्हावी आपल्याला ह्या भावनेतून ती करत होती. ती होती ती ज्ञानपूर्व भक्ती. मग त्यांना एक संत भेटले आणि मग त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं असं, आणि त्याच्यातून त्याच भक्तीचं रूपांतर ज्ञानपूर्वक आणि ज्ञानपूर्वकतेतून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये झालं. असं सगळं संतांच्या चरित्राच्या अंगात आपल्याला पाहत येतं. मीराबाईंनी पण लहानपणापासून जी कृष्ण भक्ती केली, तर मीराबाईंना श्रीकृष्णाची मूर्ती, तो श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्णाचं जे चरित्र असेल त्याच्या पद्धतीने जे जे त्यांनी वाचलेलं असेल, त्याला माहिती असेल ते, त्या अंगाने कृष्णाची भक्ती केली. ती सुद्धा ज्ञानपूर्व भक्तीमध्येच येते, पण एक वरच्या लेवलला येते. कारण तिथे मीराबाईंना किंवा इथे रामकृष्ण परमहंसांना आपल्या आराध्य देवतेशिवाय दुसरं काही लक्षात येत नव्हतं. सतत अखंड स्मरण जे आहे ना भक्तीतून, ते त्यांच्याकडे होता. ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत त्यांचे ते साधक उच्च स्तरावर पोहोचले, कारण ही भक्तीचा हा मार्गच असा आहे. आणि त्यामुळे मीराबाईंना ज्या वेळेला सद्गुरू भेटले, लक्षात घ्या, कधी मीराबाईंनी राजवाडा सोडला कृष्ण भक्तीसाठी, कारण राजवाड्यामध्ये पती मृत्यू पावला होता आणि घरातली सगळ्यांचा त्यांना त्रास होत होता. आणि इतका त्रास द्यायला लागला की त्यांना ती भक्ती म्हणजे उगीच काहीतरी हे करते असं त्यांना वाटायला लागलं. खरं म्हणजे त्यावेळेला राजवाडा सगळ्यामध्ये कृष्ण भक्ती, म्हणजे राजस्थानमध्ये ती प्रसिद्ध होती खरी भक्ती. असं नव्हतं की त्या ही मीराबाई काहीतरी वेगळं करताना आपण वेगळं काहीतरी ऐकतोय असं त्यांना नव्हतं. पण त्यांची जी भक्तीचा जो ओढा होता की भक्तीच्या मागे इतकं स्वतःला वाहून टाकलं होतं ती भक्ती, आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं सोडल्यानंतर त्यांना त्यांचे सद्गुरू मिळाले. कोण सद्गुरू? संत रोहिदास. संत रोहिदास कोण होते? चर्मकार होते. चर्मकार म्हणजे जोडे तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. चामड्याची जोडे. चामड्याचे जोडे म्हणजे मेलेल्या प्राण्याची चामडी काढून त्याचं हे करण्याचा असा तो त्यांचा व्यवसाय होता. आणि त्यांना मीराबाईंना ज्यावेळेला रोहिदासांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना कळलं ज्ञानपूर्वक भक्ती तिथे पटकन, कारण ती तयार झालेलं होतं. म्हणजे तिथे ती त्यांची भक्ती होती मीराबाईंची, ती अत्यंत उच्च लेवलला पोहोचली होती, पण तिथे ज्ञान नव्हतं पाहिजे ते. आणि म्हणून त्यांचं ते गाणं आहे ना, कोणतं? पायोजी महिने काय राम रतन पाय, म्हणजे धन पाय. म्हणजे आतापर्यंत काय केलं होतं मग? त्यावेळेस त्यांना कळलं की कृष्ण कोण आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यावेळेस ते जे त्यांचे ते अभंग म्हणा का काय त्यांच्या म्हणायचं आपण त्याला, त्याचं काय म्हणतात, दोहा, ओवी म्हणा, दोहा म्हणा, काय ते असं की तिथे त्यांचं ते गीत आहे की पायो मैंने राम रतन धन पायो, की हे की माझ्या गुरुनी मला काय दिलं असं त्यावेळी म्हणाले ना. तेव्हा त्यांना कळलं, कारण इतकी लहानपणापासून भक्ती करता करता रोहिदासांनी सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. अर्थात त्यांची लेवल वाढलेली होती नुसत्या कृष्ण भक्तीने, आणि मग तिथे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये त्या पार झालं की तिथे सहज होतं. पण हे कसं झालं हा प्रश्न. म्हणून ज्ञानपूर्व भक्तीमध्ये प्रेम भक्ती येते, लक्षात घ्या. इथे परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे जेव्हा सद्गुरू सांगतात, आणि त्या परमेश्वराला पाहायचं कसं, अनुभवायचं कसं, तिथे आपला अहंकार कसा दूर गेला पाहिजे, त्यासाठी जे करायचं असतं त्याला म्हणतात प्रेमभक्ती.
भगवंतावर प्रेम करण्याची कला असं जे म्हटलं तिथे कला म्हणजे काय तिथे परत लक्षात ठेवा. इथे परमेश्वराबद्दल परमेश्वरी शक्ती जी आहे त्या परमेश्वरी शक्तीच्या ठिकाणी तीव्रतेने जेव्हा ध्यास लागतो त्या शक्तीचा, त्या ध्यासातून अखंड स्मरण परमेश्वराचं केलं जातं साधकाकडनं, तेव्हा ती असते ती भक्ती. अखंड स्मरण, भक्ताला सतत स्मरण असतं की परमेश्वराचं. आता इथे दोन भाग येतात. परमेश्वर म्हटल्यानंतर ते अनंत स्वरूप आहे हे ज्ञान आहे, लक्षात घ्या. पहिलं ज्ञान की आपण सर्वसाधारणपणे ज्यावेळेला ती भक्ती करत असतो तेव्हा ज्ञान नसतं, त्यावेळेला आपण विशिष्ट कल्पनेतून देवाची कल्पना करतो आणि त्यातून भक्ती करत असतो. पण परमेश्वर म्हटल्यानंतर अनंत स्वरूप, अदृश्य, डोळ्याने किंवा कानाने पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे न जाणता येणारं तत्व आहे. हे जेव्हा सद्गुरू मुखातून कळतं तर त्याचा अनुभव कसा करायचा, त्याची भक्ती कशी करायची ते कळत नाही, लक्षात घ्या. मग तिथे जर नुसती भक्ती केली तरी ती कल्पना ठरते. म्हणून इथे सद्गुरूंचं महात्म्य येतं ते इथे येतं की ज्ञान गुरु ते ज्ञान, हे नेहमी लक्षात ठेवायचं. की ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं की गुरु कोण म्हणजे सद्गुरू कोण, जिथे ज्ञान प्रसवतं आणि जिथे ज्ञान साधकाला दिलं जातं जिथून त्याला म्हणतात गुरु. गुरु ते ज्ञान. ज्ञान कसलं, ज्ञानी आत्मदर्शन, त्याच्यातून आत्मदर्शनाचं ज्ञान दिलं. आणि आत्मदर्शनी समाधान आते जैसे, की ते आत्मदर्शन तिथे दिलं जातं. म्हणजेच आत्मदर्शन पहिल्यांदा ज्ञानातून समजून घेतलं जातं आणि मग प्रत्यक्ष त्याचा अनुभव येतो. या दोन्ही गोष्टी इथे असतात. म्हणून इथे ही जी भक्ती आहे ही भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आपल्या साधकाने स्वतःला झोकून देणं, अशी ही भक्ती असते. की तिथे अखंड रात्रंदिवस परमेश्वराचं स्मरण, त्याशिवाय दुसरं स्मरण नाही. पण जे अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अनंत आहे, जे काही दिसतच नाही, त्याची भक्ती कशी करायची असा प्रश्न असतो. महत्वाचा तो भाग होतो. की तो महत्वाचा भाग म्हटल्यानंतर इथे दोन भाग येतात ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये. ज्ञानाच्या अंगाने परमेश्वराचं स्मरण करत राहणं म्हणजे तिथे वैराग्य येतं, विवेक येतो. आणि इथे हे जे ज्ञानाच्या अंगाने करताना आपला मीपणा किंवा आपलं मी म्हणून जे आहे ते विशिष्ट साधनेतून बाजूला होण्यासाठी अत्यंत प्रखरपणे जे प्रयत्न करणं म्हणजे हा त्याला ज्ञानयोग म्हणतात, ज्ञान भक्ती म्हणतात. ज्ञानाची भक्ती, ज्ञानातून परमेश्वराशी एकरूप होण्याची भक्ती असते. आणि दुसरी जी असते ती संतांनी अनुभवलेली असते की त्याच परमेश्वराचं सगुण साकार रूपाला सगुण साकार रूप लक्षात घेऊन त्या सगुण साकार रूपाशी एकरूपता साधणं, अशी ही जी दुसरी भक्ती आहे त्याला प्रेमभक्ती म्हणतो. आणि ही ज्ञानभक्ती म्हणजे परत लक्षात ठेवा कशा गोष्टी साधकांच्या. काही साधक ज्याला आपण म्हणतो जे स्वामी संन्यासी म्हणून स्वतःला म्हणतात, ते गुरु परंपरेने की सगळं घरदार सोडून वगैरे जंगलात बसून किंवा हिमालयात जाऊन अशी काही साधना किंवा एकांतात जातात की तिथे कोणाचाही संबंध न ठेवता आपल्या ठिकाणी असलेल्या अहंकाराला काढून टाकण्यासाठी जी सद्गुरूंनी सांगितलेली साधना पुन्हा 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 करत राहणं, तिथे बाकीच्या इतर कोणाही लोकांशी संबंध न ठेवता फक्त ही अनंत स्वरूप जी आहे त्या अनंत स्वरूपाला आपल्याच ठिकाणी कसं अनुभवायचं हे सद्गुरूंकडनं जे कळलं जातं म्हणजे त्याला दिव्य साधना म्हटली जाते, तिथे ध्यास घेऊन राहणं. अशा
ठिकाणी जी असते ती खरी ज्ञानभक्ती म्हणता येतं का ज्ञानयोग म्हणता येतं. ती कठीण आहे. कठीण का? कारण परमेश्वर जो अनंत स्वरूप आहे तोच परमेश्वर या देहातून कार्यरत आहे हे मार्गदर्शन सद्गुरूंकडून जेव्हा मिळतं तेव्हा ह्या देहातून हा परमेश्वर कार्यरत आहे. त्याला वेगळेपणा जो आपण पाहायला जातो तो दिसतच नाही. वेगळं तैसा म्हणजे तिथे जे सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे असं सांगितलं होतं ना. मग साधक जर त्या ईश्वराला पाहण्याचा प्रयत्न करायला तर त्याला दिसेल का तो ईश्वर? दिसत नाही. मग तो निराश होतो. कसं होतं? पण त्या ईश्वराला ईश्वर होऊन अनुभवायचं असतं. हा जो मार्ग आहे त्याला ज्ञानभक्ती म्हणतात. ईश्वर होऊन ईश्वराशी एकरूपता, तिथे मी आणि माझं सगळं बाजूला करून स्वतःच त्या दिव्य स्वरूपाशी समर्पित करणं. लक्षात घ्या, ही एक एक ज्या गोष्टी आहेत ती भक्ती सुद्धा भक्तीच आहे ती, पण ती ज्ञानभक्ती. तिथे सर्व रूपांपेक्षा वेगळं राहून स्वरूपाशी एकरूपता साधणं आणि त्या एकरूपतेतून प्रखर वैराग्य किंवा त्यागी वृत्ती साधत राहणं. कसलाच मोह नाही. म्हणजे तिथे खरे साधक आहेत त्याच्यात, असं काही नाही की तिथे अधिक साधक कसेही तयार होतात त्याच्यातून परमेश्वराची भक्ती केली जाते, पण ती अतिशय कठीण आहे. आणि अतिशय कठीण असल्यामुळे ती सतत सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली करावं लागते. परत असं नाही की मी एकटा बसेल आणि करेन, तसं होत नाही. कारण ह्या मनाला वळवणं इतकं सोपं नाही. परत लक्षात, मनाला वळवण्याचा प्रकार आहे की मन जे विश्वोन्मुख आहे, जगाशी संबंधित होण्यासाठी त्याची जी दिशा आहे त्या दिशेला वळवून स्वरूपाकडे वळवण्यासाठी तिथे स्वरूप भक्ती केली जाते. त्याला म्हणतात ज्ञानभक्ती. आणि ही सर्वसाधारण माणसासाठी कठीण आहे. म्हणून संतांनी जी स्वतः अनुभवण केली त्याला म्हणतात प्रेमभक्ती. आता ही प्रेमभक्तीमध्ये एखादं सगुण साकार रूपाला तेच स्वरूप त्या रूपात आहे ह्या भावात पाहणं. लक्षात घ्या काय म्हणतो. जे अनंत स्वरूप आपण म्हणतो तेच अनंत स्वरूप प्रत्येक रूपारूपातून प्रगट झालेला आहे असं हे शास्त्र सांगितलं की मज एकाचा विस्तार ते हे जग. म्हणजे ही जी परमेश्वरी शक्ती जी एक आहे, एकच आहे, अनंत आहे. आणि तीच अनंत असलेली परमेश्वरी शक्ती स्वतःच्याच ठिकाणी विविध रूपाने प्रकट झाली. म्हणजे कळायला जरासं कठीण पडतं, पण तिथे पुन्हा पुन्हा चिंतन केल्यानंतर ते लक्षात यायला लागतं की जे एकच स्वरूप आहे तेच विविध रूपाने प्रगट आहे आणि प्रत्येक रूपामध्ये ते स्वरूप हे असतंच. आता जे अज्ञानी आपण म्हणतो माणसं, तिथे ते स्वरूप आहे प्रत्येक रूपामध्ये. माणसं म्हणा, पशुपक्षी म्हणा, कीटक म्हणा, जीवाणू म्हणा, सर्व ठिकाणी ते आहे, पण त्याचं प्रगटीकरण नाही. लक्षात घ्या, अज्ञानामुळे ते तिथे तत्व असतं पण त्याचं प्रगटीकरण नसल्यामुळे निन्याळ्या संस्कारातून सर्व माणसं जीवन जगतात आणि त्यामुळे तिथे ती भक्ती त्यांना ती लक्षात येत नाही. पण जेथे हे आत्मज्ञान प्रगट आहे किंवा जिथे ही ज्ञानोत्तर भक्ती प्रगट झालेली आहे असे जे साधक असतात, सिद्ध पुरुष असतात, साधक म्हणण्यापेक्षा त्या सिद्ध पुरुष किंवा त्या संतांना किंवा सद्गुरूंना, सद्गुरूंकडून जे ज्ञान मिळतं त्यांच्या ठिकाणी ही भगवंत आहे ह्या भावामध्ये भक्ती करायची असते. म्हणजे सगुण साकार रूपाची भक्ती करायची असते. त्याला म्हणतात प्रेमभक्ती म्हणतात. कारण प्रेमभक्तीमध्ये भक्त किंवा प्रेमी आणि प्रेमिक अशा दोन गोष्टी येतात. प्रियतम आणि प्रेमिक अशा दोन गोष्टी येतात. कारण आपणच आपलं प्रेम कसं करणार असं आहे. पण खरं सांगत आपण आपल्यावरच प्रेम करत असतो. जगातला प्रत्येक माणूस प्रथम स्वतःवर प्रेम करतो आणि मग स्वतःतून इतरांवर प्रेम करतो. हे याज्ञवल्क्य ऋषींनी कितीतरी हजारो वर्षापूर्वी सांगितले. जर
आपल्या मनासारखं आपण म्हणतो खूप प्रेम आहे, पण ती व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नसेल, म्हणजे आपल्या आपलं आपल्यावर जे प्रेम आहे त्यामुळे ती समोरची व्यक्ती वागत नसली की तिथे भांडण तंडे सुरू होतात की नाही, वादविवाद सुरू होतात की नाही. का माझ्यासारखं मनासारखं वागत नाही म्हणजे काय, असं होतं ना. त्यामुळे प्रत्येकजण एक लक्षात राहील, जगातलं सर्वात मोठं रहस्य आहे की प्रत्येक माणूस प्रथम स्वतःवर प्रेम करतो. किती त्यागी म्हणा तुम्ही त्याला, तरी तो स्वतःवर प्रेम करतो आणि त्याच्यातून मग इतरांवर प्रेम करत असतो. कारण चैतन्य स्वरूपच स्वतःवर प्रेम करतं. त्याचं मूळ काय आहे, हे चैतन्य स्वरूपाचं स्वतःवर प्रेम आहे म्हणून स्वतःच्या प्रेमातून तो अनेक झाला, स्वतःलाच अनुभवण्यासाठी. म्हणजे एक स्टेप आपल्या लक्षात आल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, इथे जी भक्ती आपण करायची असते तिथे आपल्यावर प्रेम करतो हे आपल्याला कळत नाही, म्हणून प्रेम करण्यासाठी समोर प्रियतम असावा लागतो आणि ती म्हणजे भगवंताला त्या रूपामध्ये पाहता आलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञानी पुरुष किंवा सद्गुरू, आणि सद्गुरू म्हणा किंवा काही आपण म्हणतो देवदेवता आहेत, राम श्रीकृष्ण, अशा ठिकाणी जेव्हा ते स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे ह्या भावामध्ये जेव्हा ती भक्ती केली जाते त्याला म्हणतात प्रेमभक्ती. म्हणून भगवंतावर प्रेम करण्याची कला साधायची म्हणजे ते स्वरूपच एखाद्या सगुण साकार रूपाच्या ठिकाणी पाहायचं असतं. आता मूर्तीच्या ठिकाणी पाहिल्यानंतर मूर्ती का मार्गदर्शन करत नाही, पण सद्गुरूंच्या ठिकाणी पाहिल्यानंतर सद्गुरू तिथे संवाद साधतात, त्या संवादातून जे ज्ञान देतात त्या ज्ञानाने साधकाकडे प्रगल्भता जशी जशी यायला लागते तशी तशी त्या साधकाची प्रगती ज्ञानपूर्वक भक्तीतून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये व्हायला लागते. लक्षात. पण ह्यासाठी आपण पटकन सांगतो, पण व्हायला अनेक वर्ष लागतात, पटकन होणार नाही. म्हणून सद्गुरू हा देव, तोच परमात्मा, अशी ज्या साधकाची धारणा असते त्या साधकाच्या ठिकाणी ही भक्ती सहज होते. महत्वाचं लक्षात ठेवायचं, ही भक्ती करताना सद्गुरूंच्या ठिकाणी पाहताना किंवा एखाद्या आपण म्हणतो तर सद्गुरू नाही तर मग एखाद्या रामाची मूर्ती आली, कृष्णाची मूर्ती आली, तिथेही पाहतात. म्हणजे जसं मीराबाईने कृष्णाची भक्ती केली तर मूर्तीची होती, प्रत्यक्ष कृष्ण काही समोर नव्हता तसा, पण त्यांनी मूर्तीची त्या कल्पनेतून केली. नामदेवानी विठ्ठलाची मूर्तीची पूजा केली, किंवा रामकृष्ण परमहंसांनी काली मातेच्या भक्ती. म्हणजे म्हणून म्हटलं ना, सुरुवातीला जर ती भक्ती आणि तिचा जर ध्यास असेल सर्वसाधारण माणसाच्या उपासनेच्या याच्या ठिकाणी, पण तरी सुद्धा सद्गुरूंच्या मार्गदर्शन किंवा सद्गुरू तिथे भेटतातच बऱ्याच वेळेला. एकदा त्या ध्यास लागलेला आहे साधकाला आणि त्या साधकाची ती भक्ती असते, ती पण त्याच्याकडे जरी ज्ञानपूर्वक असली तरी ती प्रेमभक्तीच असते थोडक्यात. पण ज्ञान नसल्यामुळे ती ज्ञानपूर्व भक्ती म्हणतो आपण. पण जेव्हा सद्गुरूंकडनं ज्ञान मिळाल्यानंतर नेमकं मी परमेश्वराची भक्ती म्हणजे नेमकं कोणाची भक्ती करतो, तर ते जे स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, ज्याला कधीच पाहता येणार नाही. परत लक्षात ठेवायचं, कधीच पाहता येणार. किती साधक सिद्धपुरुष झाला म्हणजे त्यांनी पाहिलं म्हटलं तरी, महाराजांनी म्हटलंय कोणीतरी जर म्हणत आम्ही परमेश्वराला पाहिलं तर तो थापा मारतो, हे लक्षात ठेवायचं. किंवा कल्पना करतो, दोन्ही भ्रमिष्टपणातून पण आपल्याला दिसतं ना काही काही गोष्टी. कारण हे स्वरूप कधीच पाहता येणार नाही, पण स्वरूपाशी एकरूपता साधल्यानंतर त्याचा अनुभव घेता येतो. आणि अनुभव घेण्यासाठी दोन मार्ग सांगितले, एक म्हणजे ज्ञानभक्ती आणि दुसरी म्हणजे प्रेमभक्ती. दोन गोष्टी होते. म्हणून सद्गुरूंच्या प्रती ते साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, ही जी भावना आहे की ते पूर्वी गुरुभक्तीमध्ये सांगितली जाते. पूर्वीच्या ठिकाणी गुरुभक्ती ही प्रामुख्याने मानली गेलेली आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे गुरुला पाहताना दिसायला व्यक्ती पण असायला परब्रह्म आहे असा ज्या साधकाचा भाव असतो त्याच्या ठिकाणी ही प्रेमभक्ती अधिक उत्कटतेने प्रगट व्हायला लागते. त्याला ती व्यक्ती दिसत नाही,
तिथे ते अनंत स्वरूपच तिथे एकवटलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे हे असं कसं होऊ शकतं? होतं. जसं तेजतत्व म्हटल्यानंतर तेजतत्व म्हणजे काय? जिथे प्रकाश आहे आणि उष्णता आहे त्याला आपण म्हणतो तेजतत्व. उष्णता कमी जास्त असते किंवा प्रकाश असतो. ते जेथे एकवटतं त्याला आपण सूर्य म्हणतो. सूर्य म्हणजे काय? तेजतत्व तिथे एकवटून प्रगट झालेले आहे. किती युगानुयुग तिथं त्याच्यातून प्रकाश प्राप्त होतोय. आपल्यापर्यंत जो प्रकाश येतोय त्या तेजतत्वच त्याचा ते अनंत किरणाने तिथे प्रसारित होत आहे, विस्तारत आहे. त्यामुळे तो सूर्य म्हणजे काय? तेजतत्वच आहे असं आपण म्हणतो ना. तेजतत्वच ते प्रकाश. तसं गुरूंच्या ठिकाणी जे ज्ञान प्रगट होत असतं त्या ज्ञानातून जेव्हा ते सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात, साधकाची प्रगती होण्यासाठी कसं पुढे पुढे जायचं हे सांगत असतात. ते ज्ञान आत्मसात होण्यासाठी ते दरवेळेला अगदी निरपेक्ष पद्धतीने सांगत असतात. तेव्हा तो जो खरा साधक असतो तो ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी सद्गुरूला जे शरण जातो ते शरण आहे. प्रेमभक्तीमध्ये शरणागती आहे. प्रेमभक्तीमध्ये सर्व तुझा आहे हा भाव आहे. लक्षात घ्या. किती म्हणजे ही जी भक्ती आपण म्हणतो ती भक्ती पण कठीणच खरं सांगायचं. कारण मी आणि माझं एक सुटत नाही. तिथे एखाद्याच्या ठिकाणी सगळं वाहून टाकायचं असं जे वाटतं की माझं काहीच नाही, सर्व तुझंच आहे, हा जो भाव येणार ही प्रेमभक्तीचं लक्षण आहे. बऱ्याच लोकांना वाटतं असं कसं कुठच्या गुरुच्या मागे लागतात, तर नावं पण ठेवतात ना, काय त्या गुरुच्या मागे लागलेले आहेत असंही म्हणतात ना लोक. पण ज्याला हे ज्ञान कळलेलं असेल की हा सद्गुरू आहे आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान जे प्रसारित होत आहे की प्रगट होत आहे तर तिथे त्या ज्ञानाची भक्ती केली जाते. आणि त्यामुळे त्या ज्ञानाच्या भक्तीसाठी जी सगुण साकार रूप धारण केलं जातं, सगुण साकार रूपाला पाहिलं जातं, तर ती असते ती प्रेमभक्ती असते. म्हणून ही जी प्रेमभक्ती आपण म्हणतो तिथे इतकी उत्कटता असते की तिथे मी आणि माझं बाजूला होतं. लक्षात घ्या. सर्व काही आहे ते आपण सद्गुरूंसाठी करतो आहोत. सगळं जीवन सद्गुरूंसाठी आहे. जे जे होतं ते सद्गुरूंमुळेच होत आहे. इथे माझं की मला हे चांगला अनुभवतो की वाईट अनुभवतो इथे त्याचं लक्षच नसतं. त्याचं सगळं लक्ष सद्गुरूंकडे असतं. आणि जेव्हा सद्गुरूंकडे असतं आणि त्या ज्ञानाप्रमाणे त्याचा अहंकार बाजूला होतो आणि अहंकार जसा बाजूला होतो तेव्हा ती ज्ञानोत्तर भक्ती आपोआप तिथे प्रगट होते. म्हणून म्हटलं ही कला साधण्यासाठी सद्गुरूंना पूर्णतः शरण जाता आलं पाहिजे. सद्गुरूंचा ध्यास लागला पाहिजे. सतत सद्गुरू जे सांगतात त्याचप्रमाणेच मला वागायचं आहे हे त्या साधकाकडे सहज भाव असला पाहिजे. स्वतःला किती जर सद्गुरूंनी सांगितलं म्हणून सद्गुरू म्हणाले असं कर तसंच केलं पाहिजे. तो विचार नाही त्याने करत मी असं कसं हे बरोबर आहे का चूक आहे. एकदा सद्गुरू म्हणजे ही भक्ती म्हणताना बऱ्याच वेळा इतकी प्रचंड श्रद्धा असली पाहिजे सद्गुरूंवरती की काही कोणती विपरीत घटना घडो काही घडो त्या साधकाला जरा सुद्धा भीती वाटत नाही किंवा जरा सुद्धा तो वर खाली मनाची अवस्था होत नाही. तो तिथे सद्गुरूंच्या वरती असलेल्या श्रद्धेतून सद्गुरूच आणि सद्गुरूमुळेच आपलं जीवन चाललंय आणि तिथे आपण आनंदात आहोत. की ही जी प्रेममय अवस्था जी असते ना त्याला म्हणतात प्रेमभक्ती. आणि ही स्वतःच्या ठिकाणचा जो मीपणा आहे तो बाजूला सारून सद्गुरूंप्रती झोकून दिल्याशिवाय ती कला साधता येणार नाही. वरवर आम्ही सांगू की आम्ही सद्गुरूंना प्रेम करतो खूप, पण सद्गुरू जरा एखादी गोष्ट असं कर सांगणार आणि ती करता येत नसेल तर ती प्रेम बिम काय नसतं. ते फक्त आपल्याला कल्पना असते हे लक्षात ठेवा. की ते बऱ्याच वेळा आपण सांगतो की आपल्या सद्गुरूंच्या वरतीचं मी सांगितलं की एक शिष्य आहे सद्गुरू जे सांगते ते मी करणार असं म्हणायचं. म्हणजे एकदा म्हणा मी सद्गुरू ज्या मुलीशी लग्न करायला सांगते त्या मुलीशी लग्न करणार. सद्गुरूने मुलगी दाखवली घडलेली गोष्ट त्या भल्या महाराजाला आवडली नाही मुलगी नाही केली त्यांनी दुसऱ्या म्हणजे पण अजूनही आहे तो फक्त आहे. पण इथे सद्गुरू भक्ती म्हटल्यावर सद्गुरूने दाखवली ना कर तर केलं पाहिजे होतं ना. काही साधक तसे आहेत करतात सुद्धा. पण इथे म्हणजे ही वरवरच्या गोष्टी सांगतो मी तरी पण अहंकार म्हणजे मी आणि माझं तिथे उरताच कामा नाही. आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, सद्गुरूंमुळे आहे, सद्गुरूसाठी आहे.
हा जो भाव असतो त्याला म्हणतात प्रेमभक्ती. ते सद्गुरूशिवाय त्याला दुसरं काही म्हणजे इथे जाईन तिथे जाईन त्याला मग तीर्थयात्रा बिर्थयात्रा काही नको. जे सद्गुरूंचे चरण हीच तीर्थयात्रा असते. सद्गुरूंचं बोलणं हेच देवाचं स्तवन पूजन भजन सगळं तिथे असतं. अशी भक्ती आपल्या सद्गुरूंचे जे गुरु आहेत म्हणजे नारायण माऊली त्यांनी त्यांच्या गुरूंची भक्ती तशीच केली होती, प्रेमभक्ती. उठल्यापासून झोपेपर्यंत कृष्णानंद महाराज उठल्यापासून त्यांची सगळी सेवा ते फक्त करायचे. तिथे फक्त सगळं सद्गुरूंकडे लक्ष. सद्गुरू उठले मग त्यांच्या आंघोळीची व्यवस्था करायची. सगळे स्नान संध्या झाल्यानंतर पुन्हा बसल्यानंतर त्यांचं चंदन उगळून देणं, देवाची ती पूजा काही करायची. त्यावेळेला चंदन उगळून नुसतं उगळून नाही तर मग त्यांच्या बोटाला पण चंदन लावायचं. ते बोट पकडून परत त्या देवाच्या मूर्तीवर म्हणजे सद्गुरूंनी काहीच नाही करायचं, हेच करायची. कळलं? अशी भक्ती आपल्या नारायण माऊलीने केली. नारायण माऊलीने एवढी भक्ती केली की त्यांना सतत सद्गुरूंचं अखंड स्मरण का असतं. काय ही जी संस्था ज्यावेळेला वगैरे असतात ना त्यावेळेस साधकांमध्ये पण हा सद्गुरूच्या जवळ जास्त आहे तर त्याला बाजूला करूया असे म्हणणारे लोक असतात ना. मग त्यांना एकदा कुठेतरी शेतावर पाठवून दिलं. सद्गुरूंचं त्या कृष्णानंद स्वामींचं शेत होतं मोठं. तर त्यांना काहीतरी सद्गुरूंना सांगितलं की ह्याला शेतावर पाठवूया म्हणून. बिचारा शेतावर पाठवलं. तिथे त्यांना सगळीकडे ते कृष्णानंद स्वामीच दिसायचे म्हणा. कृष्णानंद स्वामी त्यांना अखंड स्मरण तिथे असायचं. म्हणजे कशी गंमत आहे ही जी भक्ती सुरू होते त्यावेळेला देव म्हणजे सद्गुरूपासून हा भक्त वेगळा राहतच नाही. त्याला तो मनाने भावनेने कल्पनेने सतत तिथेच राहतो. म्हणून ही जी ईश्वरी म्हणजे आता ह्या भक्तीमध्ये परत लक्षात ठेवा ही ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे आणि सद्गुरू ही सुद्धा ही अनंत स्वरूप शक्ती आहे. त्या अनंत स्वरूप शक्तीची ही शक्ती एकरूप होणं समरस होणं तीच होऊन राहणं तर त्याला म्हणतात प्रेमभक्ती. की इथे इतकी ही उत्कट अवस्था असायला पाहिजे की तिथे वेगळे पण नाही. परत आपण इथे जाऊया तिथे जाऊया असं वाटतच नाही. जे सद्गुरू सांगतायत त्याचप्रमाणे आपल्याला करायचं तिथेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे असं ज्यावेळेला होतं ना त्यावेळेला ती असते ती प्रेमभक्ती. असं म्हणजे नारायण माऊलींकडनं ती झाली. म्हणून तर नारायण माऊलींना जेव्हा कृष्णानंद स्वामींनी अधिकार दिला की त्यांच्या पुढची गादी त्यांनी सांभाळावी तर नारायण माऊलींना काही बोलताच येत नव्हतं. तर ते कृष्णानंद स्वामी अरे माझ्या नारायणाला बोलता पण येत नाही. लक्षात घ्या त्यांना फक्त सद्गुरू दिसत. सद्गुरू एके सद्गुरू दुसरं काही हे करू ते करू हे दाखव ते दाखव असं काहीच प्रकार नव्हता त्यांच्याकडे. त्यांना फक्त सद्गुरू भक्ती होती. त्यांच्या प्रचंड सद्गुरू भक्ती होती. पण त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्यांनी जो अभ्यास केला डोक्याला पटकन काय प्रकट झाला असं म्हणत नाही. पण त्यांना ऐकलेलं होतं खूप पण आपल्याला सांगायचं ही कधी कल्पनाच नव्हती की मी आता ही गादी चालवणं असं कधी माहितीच नव्हतं. त्यांना फक्त आपल्याला सद्गुरूच्या चरणी राहणं हाच भाव होता. त्यामुळे त्यांना बोलता आलं नव्हतं बोलता येत नव्हतं की काही प्रवचन. पण नंतर त्यांनी अभ्यास केला नंतर मग त्यांची प्रवचनं वगैरे सुरू झाली वगैरे आणि मग गुरु परंपरेचा हा जो भाग आहे मग तिथे आपले सद्गुरू पण त्यांचे शिष्य झाले. अशा अनेक शिष्य झाले असतील की ही जी भक्ती आपण म्हणतो ती भक्ती आपल्या ठिकाणी जोपर्यंत तो ध्यास निर्माण होत नाही तोपर्यंत ती होणार नाही. तिथे सद्गुरू म्हणजे परमात्माच आहे आणि आपण त्याच्याशी आपलं नातं जोडून ठेवणं हा भाग असतो. की प्रेमभक्तीतून आपण एक विशिष्ट नात्यातून पाहत असतो की म्हणून आपण ज्यावेळेला सांगत असतो की इथे जी ही भक्ती म्हणत असताना विविध नात्यातून तो साधक आपल्या सद्गुरूला पाहत असतो. म्हणजे स्वतः त्या सद्गुरूशी स्वतःला जोडत असतो आणि ह्या जोडण्यातून त्याला स्वतःचं मीचं अस्तित्वच त्याला बाजूला करायचं असतं की ते होतं करत नाही होतं. आणि त्या होण्यामुळे तिथे ती प्रगती साधली जाते आणि ते ज्ञान सद्गुरूंचं सगळं ज्ञान त्यांच्या ठिकाणी प्रगट व्हायला लागतं. म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी असं जे आपण सांगतो ते ह्या भक्तीतून होत असतं. म्हणून भक्ती करण्यासाठी एकच मार्ग म्हणजे सद्गुरू हाच देव हे अगदी मनापासून वाटलं पाहिजे. मनापासून तिथे ती धारणा असली पाहिजे भावना असली पाहिजे की तिथे ती व्यक्ती म्हणून आपण पाहत नाही तर ते स्वरूपच आहे तो परब्रह्मच आहे. आणि त्या परब्रह्माला आपण म्हणजे शक्ती आहोत. कारण सद्गुरू ज्ञान तू कोण आहेस
हे जे ज्ञान आहे म्हणजे ते साधना पण येते, ज्ञान पण येतं. ज्ञान आत्मसात करण्यासाठी साधना सद्गुरू देतात, ती साधना पण करता आली पाहिजे आणि त्याच्यातून परत सद्गुरू भक्ती करतात. अशी भक्ती हल्लीच्या काळात जर पाहायला गेलं तर अरबिंदो आणि मा यांच्यामध्ये. अरबिंदो पॉंडिचेरीला होते आणि त्यांच्या ज्या शिष्या मा म्हणतात त्या फ्रान्सच्या फ्रेंच त्या ह्या होत्या, नागरिक होत्या. त्यांना लहानपणापासून सतत काहीतरी आवड होती आपल्याला हे आत्मसात, म्हणजे नेमकं त्यांना कळत नव्हतं पण त्यांना एकसारखा चेहरा जो दिसत होता. तर त्या ज्या पॉंडिचेरीला आल्या, यांचं नाव झाल्यानंतर संत आहेत म्हणून बघायला गेलं तर त्यांना जे दिसत होतं स्वप्न तेच होते असं त्यांना वाटलं की यांनाच मी पाहत होते स्वप्नामध्ये. आणि त्यांचं दर्शन घेऊन त्या परत गेल्या आणि परत काही काळानं आल्या. आता त्या संसारी होत्या, मुलं होती, त्यांना नवरा होता, सगळं होतं. पण त्यानंतर भक्ती मार्गामध्ये शेवटी पॉंडिचेरीला अगदी शेवटपर्यंत राहिल्या. तिथे ती जी सद्गुरू भक्ती त्यांच्यावर झाली की त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं. जे सद्गुरूंनी सांगितलं त्या ज्ञानातून आपलं जीवन जगता आलं पाहिजे, सतत सद्गुरू सेवा करता आली पाहिजे. तो सेवाभाव, नम्रता, कृतज्ञता, प्रेम हे सर्व त्याच्या ठिकाणी जे प्रगट होतं तेव्हा ती भक्ती तिथे प्रगट होते. म्हणून त्या मा म्हणताना त्याही आत्मज्ञानी होत्या की आत्मज्ञान त्यांना प्राप्त झालं ते ह्या भक्तीतून, म्हणजे ज्ञानपूर्वक भक्तीतून झालं. परत लक्षात ठेवा, पण ज्ञानपूर्व भक्तीचं दुसरं रूपांतर असतं ते ज्ञानपूर्वक भक्ती. आणि ज्ञानपूर्व भक्तीतून ते सहज ज्ञान जेव्हा प्रगट होतं की परमात्म्याचं अखंड अनुभव ह्या शक्तीला होतं. आणि ती शक्ती म्हणजे ते परमात्माच तत्व ह्या देहातून प्रगट आहे ह्या भावामध्ये जेव्हा प्रगट होतं तेव्हा असं ती ज्ञानोत्तर प्रगट भक्ती असते. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सर्वांप्रती आपलेपणा, सर्वांप्रती प्रेम, सर्वांच्या भल्याचं चिंतन हे सहज व्हायला लागतं. ते मुद्दाम ठरवावं लागत नाही. प्रत्येक कृती ही त्या भक्तीतून किंवा त्या भावातून सहज होते. आणि त्यामुळे अनंत स्वरूप सर्व रूपामध्ये प्रगट आहे हाही सहज भाव तिथे असतो. जरी जीवभावात सर्व माणसं असतील, पशुपक्षी असतील तरी ते मुळात ते स्वरूपच आहे आणि तिथे करुणामय दृष्टी होते. म्हणजे हे जे रूपांतर होतं आणि त्याच्यातून त्यांची जी प्रगती साधकाची होती ती त्याच्यासाठी या भक्तीचा हा मार्ग आहे. म्हणून प्रेमभक्ती ही अत्यंत उच्च प्रतीची भक्ती आहे. तिथे ईश्वरत्वाशी एकरूप साधण्यासाठीचा तो प्रेम मार्ग आहे. आणि तो जो प्रेम मार्ग ज्याला साधता येतो त्याच्याकडे ती प्रेमभक्ती होते. संतांनी ती साधली. ज्ञानेश्वर माऊली जरी ज्ञानाचा ईश्वर होते तरी त्यांच्याकडे गुरुभक्ती इतकी प्रचंड होती की ती प्रेमभक्ती. स्वतःचा आपला जरी मोठा बंधू हा सद्गुरू म्हणून त्यांनी पकडला होता, मोठा बंधू म्हणून बघत नव्हते, ते सद्गुरू भक्ती होती. म्हणून सर्व संतांना, पूर्वीचे जे बहुतांशी संतांनी ही प्रेमभक्तीतून आपला उद्धार करून साधलेला आहे. आणि तो सोपा आहे. सोपा का? ज्ञानमार्गातून ते फार कठीण आहे. ज्ञानमार्गातून सर्वांपासून जेव्हा अलिप्त माणूस होऊन जातो तर तो परत समाजात आला तर त्याला ते सहन होत नाही बाकीचे काय वागतात ते बघायला. मग काय बरेच लोक संन्यासी म्हणतो आपण, एखाद्यात शांत बसतात पण समाजात आल्यानंतर लोकांचे बघून रागावतात, चिडतात. असंही आपण फार वेळा पाहिलेलं असतं. म्हणून इथे ते प्रॅक्टिकल जीवन जगता आलं पाहिजे की परमेश्वराचं अखंड स्मरण असलं पाहिजे एका बाजूने, शक्तिभाव तिथे असला पाहिजे. आणि त्या शक्तिभावातूनच सर्वत्र ही शक्तीच कशी नांदते याचं कौतुक जेव्हा तो साधक पाहायला लागतो तेव्हा ती असते ती ज्ञानोत्तर भक्ती असते. म्हणून प्रेमभक्तीची कला साधण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं हा पहिला मार्ग आहे. लक्षात ठेवायचं. सद्गुरू जे ज्ञान देतात ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्याशी पुन्हा 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 चर्चा करणं. नुसतं कळलं आणि झालं असं म्हणून होत नाही. परत लक्षात आहे, इथे सतत सद्गुरू आणि शिष्यांची चर्चा झाली पाहिजे. मला खूप कळलं असं बऱ्याच वेळा साधकाला वाटतं तरी आपला अहंकार दूर गेलेला नाही हे जर त्याला कळलं तर पुन्हा पुन्हा चर्चा करावी लागते. आणि त्या चर्चेतून सद्गुरूंना जितका तो शरणागत होत जाईल मनातून, अंतरातून, तितका जर मीपणा कमी व्हायला लागेल तसं तसं त्याचं जे प्रेमभाव सद्गुरूंप्रती प्रगट होतो आणि त्याच्यातून ती प्रेमभक्ती जागृत होते. कला ज्याला आपण म्हणतो तिथे शास्त्र असतं. म्हणजे गाण्याचं शास्त्र आहे ते समजलं, ते आत्मस्थ झालं की ती कला झाली. लक्षात
पण प्रेमभक्तीचं हे शास्त्र नाही आहे. प्रेमभक्ती ही आतून प्रगट झालेली भावना आहे. लक्षात ठेवा, प्रेम भावना जी आपण म्हणतो ना, ती अंतरातून येते. हे शास्त्र वगैरे बाबा हे असं झालं की असं होणार असं नसतं. हा मार्ग आहे आणि त्यामुळे ती कला म्हणता येत नाही, तर ती आंतरिक प्रेरणा म्हणता येते. लक्षात ठेवा, ही प्रेरणा आहे. प्रेमभक्ती प्रेम ही प्रेरणा आहे माणसाची. आई मुलावर प्रेम करते, तिला काय शिकवलं जातं, अरे असं प्रेम करा तू आता मूल होणार, मग तू असं जर केलं पाहिजे. तिला नाही सांगितलं तरी ती आतून प्रेम निर्माणच होतात मुलाबद्दल ना, ती सहज प्रेरणा होते. तशी साधकाकडे जेव्हा सद्गुरूंप्रती जी सहज प्रेरणा निर्माण होते, ती सहज असते की तिथे सद्गुरूंपासून त्यांना काहीच दुसरं सुचत नाही. उठता बसता सद्गुरूंचं स्मरण असतं आणि त्या सद्गुरूंच्या स्मरणातून त्यांच्या ज्ञानाप्रमाणे वागण्याची महत्व. नुसतं स्मरण केलं म्हणजे झाली भक्ती नव्हे. ज्ञानपूर्वक म्हटल्यानंतर आपण कोण आहोत, सद्गुरू म्हणजे नेमकं काय, हे विश्व म्हणजे काय, याचं ज्ञान व्यवस्थित त्या साधकाला कळतं आणि त्या ज्ञानातून तो भक्ती करत असतो. त्या ज्ञानातून तो जीवन जगत असतो. ते त्याला सद्गुरूंनी जे सांगितलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानातूनच त्याचं जीवन चाललेलं असतं. तिथे त्याला राग, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सगळे जे विकार तिथे बाजूला गेलेले असतात, सोडावे लागत नाही, सुटतात. तेव्हा राग सोडला पाहिजे, नाही सोडता सुटला पाहिजे. जसं व्यसन सुटलं पाहिजे, व्यसन सोडायला गेलं तर नाही, आपोआप सुटलं तर सुटतं, म्हणजे त्यात तेवढा निश्चय असेल तर सुटतं. तसं ही प्रेरणा आहे, ही प्रेरणा उपजत आहे खरं म्हणजे. पण त्या प्रेरणेला भक्तीचं म्हणजे ज्ञानाचा आधार दिला की ज्ञानाचा मार्ग दिला की ती ज्ञानमय भक्ती होते. आणि ती प्रेमभक्ती साधकाचा उद्धार करते. सर्व माणसाला त्याच्या जीवनामध्ये सर्वांगाने, लक्षात ठेवा, प्रपंच परमार्थ दोन्ही बाजूने त्याची प्रगती साधली जाते. नुसतं परमार्थ नाही, ज्ञानयोगामध्ये नुसता परमार्थ आहे, तिथे संसार प्रपंच नाही, कारण तो सोडूनच जावं लागतं. पण प्रेमभक्तीमध्ये संसारात राहून हे सगळं काही साध्य करता येतं. आणि ह्या साधकाला ते अखंड अनुसंधान ज्यावेळेला होतं तेव्हा ती प्रेमभक्तीची पराकाष्ठा असते. त्याला अखंड अनुसंधान येता जातं, ते असं स्मरण असतं. आहे ती सद्गुरूच आहे किंवा सद्गुरूची शक्ती आहे. सतत सद्गुरू भाव तिथे जागृत होतो आणि त्याच्यातून ज्ञानाप्रमाणे, सद्गुरू दिलेल्या ज्ञानाप्रमाणे त्या साधकाचं सगळं आचरण सुरू झालं तर ती प्रेमभक्तीची प्रेरणा सिद्ध झाली की ती प्रेमभक्ती प्रगट झाली. असं सहजपणे संतांना जे अनुभवता आलं ते आपल्या सर्वसाधारण माणसांना अनुभवता येऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून हा मार्ग सुद्धा सुंदर असा मार्ग आहे, तो आपल्याला साधता आला पाहिजे. किंवा आपल्याला सद्गुरूंनी हा मार्ग दोन्ही अंगाने दिलाय, ज्ञान पण दिलंय आणि ही भक्ती कशी करायची हेही सांगितलेलं आहे. म्हणून सद्गुरूंची भक्ती ही सहजपणे ज्याला जमली आणि त्याच्यातून तो ज्ञानाने आचरण करायला लागला तर या भक्तीतून त्याचा उद्धार होऊ शकतो. असा सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांनी ही भक्ती आत्मसात करता यावी, त्यामुळे त्यांचा अहंकार लवकरात लवकर कमी होतो आणि त्याच्यातून त्यांचा उद्धार होतो, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण